ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय घेतला आहे तो म्हणजे आहे ज्योतिषशास्त्र. म्हणजे जे आपण पत्रिका हे जे बनतो जन्मकुंडली वगैरे, मी त्याच्यात काही सांगणार नाही विशेष असं. तर का गोष्ट बोलायची ही, तर माझ्याकडे दररोज 2-4 तरी असे कॉल असतात अथवा मेसेज असतात की आमची पत्रिका जुळते का. एक पहिली गोष्ट, माझ्या कुंडलीत काय भाग्य उदय आहे का नाही. 2, आणि मी जीवनात सफल होतो का नाही. अगर अमुक ह्या ग्रहामुळे मला असा त्रास होतोय तर त्याच्यावर काय करता येते. अशा म्हणजे वेगवेगळे प्रश्न बरेचसे. आता सर्वसामान्य माणूस तर समजा त्याला माहीत नसतं, त्यानं विचारलं साहजिक आहे, कुणीतरी म्हटलं की बा तुला 7.5 चालू आहे, अगर तुझ्या कुंडलीमध्ये असा असा दोष आहे म्हणून तुला हा प्रॉब्लेम आहे, तर ते माणसानं सहज विचारलं. पण असे लोक विचारतात की जे का म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करू येतात, म्हणजे करतात, असे लोक पण अशा काही गोष्टी विचारतात. आता यामुळं होतं काय, शंका. आपण वेगवेगळ्या शंका घेतो. मला ग्रहमान असं आहे, माझी 7.5 वगैरे, अमुक तमुक, ह्या आग्र्या कुंडलीत असा ग्रह आलाय, राहू आला, अमुक झाला, चणे आलाय, ते केलाय. ही जर विचार पूर्णतः तुम्ही ज्योतिषशास्त्रावर जर विचार करत बसलात, अगर ज्योतिषावर जर विचार करत बसलात, तेच अगर अमुक अशी गोष्ट का झाली नाही तर अमुक ह्याच्यामुळं झाली नाही, हे ग्रह बिघडले म्हणून झाले नाही. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, ज्योतिषशास्त्र चुकीचं अजिबात नाही, मी पण त्याच्यातलाच आहे. ज्योतिषशास्त्र बरोबर आहे, बरोबर आहे. एक मार्गदर्शन, मार्ग दाखवणारं, म्हणजे आपल्या जीवनामध्ये याच्याबद्दल काही आपल्याला बोलायचं नाही. अगर वरी समजा आकाशात ग्रह आहेत, त्या ग्रहाचा आपल्या शरीरावर, मनावर अथवा आपल्या जीवनावर परिणाम होतो, हे पण खरं आहे. त्यात काही चुकीचं नाही. आता चुकीचं म्हणा तर बरेचसे मला काही अनुभव येतं. आपण ग्रहणामध्ये समजा सूर्यग्रहण असेल अथवा चंद्रग्रहण असेल आणि एखादी गर्भवती महिला असेल, तर तिनं जर काही पथ्य नाही पाळलं तर त्याचा परिणाम तिच्या गर्भावर होतो, तिच्या बाळावर होतो. बऱ्याच वेळेस खूप जणांना अनुभव आहे त्याचा, होतो. आता आमच्या एक म्हणजे तुम्हाला गावातला एक अनुभव, आता रात्रीच मुलगा आलता आपलं, ते पाहिला त्याला, त्याच्या इथं ही असं पुसलेलं, ते काहीतरी ग्रहणामध्ये काहीतरी बिस्किट, काहीतरी पार्ले, काहीतरी खाल्ले, असं काहीतरी त्यांचं म्हणत होते. उगाच सहज चर्चा म्हणून तुम्हाला सांगालो. तर असं उदाहरण आहेत बरेचसे माझ्या पाहण्यात. तर ग्रहणाचा आपल्यावर परिणाम होतो, की सर्व गोष्टी खऱ्या आहेत. आता मला मग खऱ्या आहेत तर मग तुम्हाला काय बोलायचं नेमकं, तर मला बोलायचं आहे की तुम्ही तेच गोष्ट मनाला लावून घेत असताल. माझ्या पत्रिकेत असं असं होतं म्हणून मला असं होतं, हे जर तुम्ही सतत करत बसताल तर तुम्ही सक्सेस होणार नाही जीवनात. हे पहा, देवांना सगळ्यांना ह्या ग्रहमानाचा, सगळ्या ग्रहाचा, सगळ्या दोष वगैरे अशी असतातच, सगळ्यांनाच असतात. त्यात मानव बी आला, सगळेच आले. परंतु तेच घेऊन तुम्ही त्याच्यावरच विचार करत बसलात तर तुम्ही फार अडचणीत जाऊ शकतात. आता समजा अमुक अमुक हे मार्ग जातो इकडे, आणि तो खरतड आहे, म्हणून तुम्ही तो मार्ग म्हणजे तुम्ही जायचं बंद करणार आहेत का, नाही करणार. जाणारच का नाही, त्या मार्गातून जाणारच का नाही, कसं तरी वाट काढत कसं तरी जाणारच.
मग तसंच आहे आपल्या जीवनामध्ये खडतर मार्ग आहे. म्हणजे जीवन म्हणजे काही असू शकतात, दुःख असतात, अपयश असतं, बऱ्याचशा गोष्टी. पण ते काय सोडायचं का? त्यात आनंदानं जायला पाहिजे. आनंदानं असू द्या ना, तुमचं ग्रहमान बिघडलेलं असू द्या, काय अडचण नाही. पण तुम्ही तेच बसून सोडणार आहेत का? टेन्शन घेणार आहेत का? घेऊ नका. मी याच्यातून कसा मार्ग काढेल हे पहा, त्याच्यावर मार्ग काढायला शिका. उगन तेच 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 हे ग्रह मन बिघडलंय, अगर आमच्या पत्रिका दोघांची जुळली नाही म्हणून आमच्यात असं भांडण होतंय, अगर काही काही बऱ्याचशा गोष्टीचा. आता माझ्याकडे पत्रिका जुळवण्यासाठी येतात वधूवरांच्या बरेच जण, आता संबंधित माणसं विचारतात. आणि आता माझं वय बी भरपूर आहे. नाही म्हटलं तर माझा अभ्यास खूप म्हणजे जवळजवळ, म्हणजे तसं तर लहानपणा होतं पण एवढं कळत नव्हतं लहानपणी. पण जसं कळायलं तसं ह्या म्हणजे ज्योतिषशास्त्राचा वगैरे अगर ह्याचा अभ्यास हे झाला आहे समजा. पण मी एवढं धरून बसत नाही. मी लोकांना समजा आली जोडी, अगर पत्रिका जुळती का? आता बऱ्याच वेळेस पत्रिका जुळत असतानाही त्यांचा वैवाहिक जी संसार आहे ते टिकत नाही, घटस्फोट होतात. पत्रिका तर जुळलेली असते. त्याला कारण इतर बी असू शकतात ना. त्या ग्रहावरचा ज्योतिषावरच हे करून चालतं का? ठीक आहे, तुमचं समजा पत्रिकेत प्रमाणित सगळं व्यवस्थित असताना तुम्ही व्यवस्थित राहायला पाहिजे ना. तुम्ही का भांडता मग? बऱ्याच वेळेस भौतिक बदल असतो आपल्या विचाराचा. समजा जोडीदाराशी विचार, दोघांचे विचार जुळणं. सगळ्यात उत्तम पत्रिका म्हणजे तुमची कसं समजा, आता तर आजकाल तर मुलं मुली बोलतात, फॅशन आहे आजकाल, खूप वाढलंय. लग्नाच्या दूर बोलतात ते सगळं व्यवस्थित. तुमचे आवड निवड सगळे जाणून घ्या, खाणे पिण्या सर्व काही गोष्टी. मग आपल्यात दोघात अशी पत्रिका जुळती का कोणती की तुमच्या आवडीनिवडी हे जाणून घ्या. पत्रिका जुळण्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की तुमच्या समजा अमुक अमुक गोष्टी ह्याला आवडतात, छंद आहे कुठला, संगीत असेल, इतर असेल, कुठला असेल, काय असेल, ह्या गोष्टी जाणून घ्या तुम्ही अगोदर. वेळ द्या, बोला, जरूर बोला. आणि एकदा बोलल्यानं थांबू नका. 2-3 वेळेस अजून एक गॅप टाकून बोला. तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर बोला. कारण आणि वर उपचारी बोलू नका. उगत ती एखादी मुलगी म्हटली की मला अमुक अमुक आवडतं, मला तर ही बी म्हणू नये की हो मला आवडतं, मला हिला करायचं म्हणून आवडतं असं म्हणू नको. तुला खरं काय आहे ते सांग. अगर ह्याला खरं काय की ते आवडतं म्हणून असं करू नका. बऱ्याच वेळेस चुकीवर पांघरून घातल्या जातं आवडीसाठी. अगर नुसतं आवडतंय म्हणून, म्हणजे आकर्षण असतं म्हणून. तसं नाही, जे खरं आहे ते खरं आहे. अजून त्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यांचे घराणे जाणून घ्या. आता मुलीच्या घरची आई वडील भाऊ वगैरे काय करतात हे मुलाकडल्यानी जाणून घ्या. मुलांना जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आता पत्रिका झाली पण बऱ्याच वेळेस मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी आया म्हणजे पुरीच्या माया वाटोळं करायला बसल्या. मी खूप ठिकाणी पाहिलं. माझ्याकडे येतात हो, त्याच्यामुळे मी असं पुराव्यांशीच बोलत असतो, मला जमत नाही ते. खूप काही अशा आता अलीकडे तर काय झालंय, ही जी आया आहेत ना, आया म्हणजे माया म्हणजे पुरीच्या, त्या पुरीला शिकवतात. पण ह्याही मूर्खाला कळत नाही, म्हणजे त्या पुरीला की आपल्याला संसार करायचा आहे, आपल्याला याच्याबरोबर राहायचं आहे, हे कसं राहायला पाहिजे. ती काय लहान आहे का? आताच्या नवऱ्या काय लहान नाही, 10-12 वर्षात नाहीत लग्न करत. चांगल्या निबर झाल्याच लग्न करायला येतात. जुन्या काळामध्ये समजा 20-25 मध्ये तर 1-2 चिलेपिले झालेले असते. तर आता 30 गाठले तरी अजून काहीच होत नाही. 32 आहे 34 पर्यंत येतं लग्न झालेलं असतंय. अशा कवळ्या नवऱ्या आहेत ही आता अलीकडल्या. तर ते विषय जाऊ द्या. तर ही ह्या आयांनी सर्व काही व्यवस्थित सांगायला पाहिजे. अगं बाई, तिकडले जर आहेत ना तुझे सासू असेल, सासरे असतील, अथवा दीर असेल, ही तुझे आता घरचे झालेत ते.
म्हणजे सासू म्हणजे आईच आहे असं समजायचं असतं. सासरा वडील आहेत, दीर भाऊ आहे, अशा पद्धतीनं राहा तुम्ही, नात्यामध्ये राहा आणि तेवढ्याच आदरानं प्रेमानं त्यांच्याशी वागा. काही प्रॉब्लेम येत नाही. आता आजकालच्या मुलींना फक्त आपला नवऱ्यापुरतं बघतात. नवऱ्यापुरतं काय, नवरा, फक्त नवरा, नवरा आणि नवऱ्यानं फक्त इतर कुणाशी जोडून संबंध म्हणजे नातलगात आईवडिलाशी काही बोलून जास्त कोणा, फक्त मलाच बोलावून माझ्याच लेकराला, असं कसं शक्य बरं? मला एक कळत नाही की तुम्ही आता लग्न झालंय, तुम्हाला एक मूल आहे, मूल नसेल तर होईल, ते मोठं होईल, त्याचं लग्न होईल, मग त्याला बायको आल्यानंतर, तुमची सून आल्यानंतर तुम्हाला जर त्या पद्धतीनं वागवलं तर कसं वाटेल बरं तुम्हाला? त्याचा विचार करा ना. तुम्ही घरामध्ये असं वागताना वागण्यापूर्वी ह्याचा विचार करा. आपण उद्याच्याला भविष्यात आज जरी सून असलोत, आपल्या हातात कारभार असला, सासू होणार आहेत आपण आणि सासूला पुन्हा उद्याच्याला ती सून, आता तर पुढे येणारी सून तर लय डिजिटल आहे, अति डिजिटल आहे. ती तर लय बाहेर निघणार आहे. तिचा विचार करा. आज जर तुम्ही सुनाईत ना, तर तुम्ही आज जर तुमच्या सासूला सासऱ्याला चांगलं वागवलं तर तुम्हाला भविष्यात तुम्हाला ती तुमची सून वागवेल. तुमची सून वागवेल, याचा विचार करा. तुम्ही या नातलगाशी, नवऱ्याच्या नातलगाशी वैर का करताय? खूप प्रमाण वाढलं याचं, खूप. इथं पत्रिकेचा ह्याचा काय संबंध आहे? तुम्ही वागणूक तुमची बदला हो. नवऱ्यानं इतराशी संबंध ठेवून त्याच्या नातलगाशी आणि तुमच्याशी ठेवलं की लई गोड आहे. म्हणजे नवऱ्यानं तुमच्या आईला, वडिलाला, भावाला चांगलं चांगलं म्हटलं की तुम्हाला लय आनंद वाटतं. अरे बाबा, त्याला बी म्हणू द्या, ह्याला बी म्हणू, दोघांनाही म्हणावं, दोघांशीही संबंध चांगले असावेत. आणि त्या सासूनं इकडल्या बी, त्या बाईनं, समजा मुलीच्या आईनं बी काही जरा मुलीला नीट सांगावं लागतं की असं आहे, ती सासू म्हणजे तुझी आई, सासरा म्हणजे वडील, असं जरा शिकवावं लागतं चांगलं. आणि ह्या बी सासूनं पोराच्या माईनं जरा नीट करावं की आपली, आता समजा ही मुलगीच आहे, आपल्या घरातली जर मुलगी असेल, ती गेली सासरी, तिच्या सासूनही आईसारखं वागणूक द्यावी. कधी द्यावी? आपण जर आईसारखं राहिलं तर. आपली बाहेरून आलेली जी मुलगी आहे, ती आपली जी सून आहे, ती मुलीसारखं तिला वागणूक द्या. म्हणजे तुमच्या मुलीला, तुमची मुलगी जी आहे तिकडं गेलेली सासरी, तिला पण सासू आईसारखी वागणूक देईल. तुमच्यावर सर्व गोष्टी ही वागणुकीवर आहेत, आपल्या आपल्या राहणीमानावर आहेत. इथं ज्योतिषशास्त्र, कुठं पत्रिका, हा विषय आहे, चुकीचा नाही, पण त्याला धरून बसू नका. हे असं आहे म्हणूनच असं होईल, असं नाही. तुम्ही सुद्धा बदल करू शकतात. ती पत्रिका काही म्हणू द्या हो, तुम्हाला काय झालं ना बदल करायला? आज काही अशक्य गोष्ट आहे का? फक्त 4 शब्द प्रेमाचे बोलायला काय अडचण नाही का तुम्हाला? पण नाही, हे असं चाललंय. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा आपल्यावर अवलंबून असतात. जरी फॅमिलीत हे झालं, अगर आपण कुठला व्यवसाय काय करीत असताल, नाही तू कुणीतरी म्हटलं की तुम्हाला नाही हो असा असा दोष आहे म्हणून तुम्हाला असं असं होईल. अरे बाबा ठीक आहे, पण त्या दोषावर काहीतरी तू निगेटिव्ह होऊ नको ना, पॉझिटिव्ह हो. आणि हे जी लोक आहेत ना बरेचसे, हे लोक भीती दाखवतात. काय ग्रहणाची ही बघणारी स्वतःच भीतीत असतात, स्वतःच सक्सेस नसतात, पण दुसऱ्याला भीती दाखवतात. आणि निगेटिव्ह विचाराच्या माणसाशी जास्त संपर्कात राहायचं नाही. एक काय खरंय याजलं काय बघ, अरे काय असं कसं शक्य, असले जे लोक बोलतात ना, दोस्त कंपनी असतील अगदी इतर संबंधित, त्या लोकांशी जास्त संपर्कात राहायचं नाही जास्त. काय होत नाही, चाल करूया, म्हणजे उत्तेजन देणारं, आत्मविश्वास देणारे लोक पाहिजे, त्यांच्याशी मैत्री करा, चांगल्या लोकांशी मैत्री करा, संबंध ठेवा, म्हणजे आपली प्रगती होते. जसं वातावरण आहे ना आपल्या सभोवताचं, त्या वातावरणानुसार आपल्यावर संस्कार होतात आणि त्याप्रमाणे आपण बनतो. आपण सहज म्हणतो ना, काय काय म्हणतो, भोपळ्याचा वेल लिंबावरी गेला, वाण नाही पण गुण लागला. आता
भोपळा कडू असतो का? नाही, नाही ना. मग हा लिंब कडू आहे, पण त्याच्यावर गेल्यामुळं त्याचं वाण लागत नाही, पण त्याच्यातला जी कडूपणा आहे तो नेमका भोपळ्यामध्ये उतरतो. नैसर्गिक आहे ते. म्हणून आपण पत्रिका असल्या गोष्टी या जास्त जास्त भर द्यायचा नाही, तर आपण ज्या वातावरणात राहतो त्याच्यावर अवलंबून असतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्यावर असतात. आपण कसं करायला पाहिजे, आपल्या मेंदूचा जरा वापर करा. वापर उगं भलतं कोणीतरी काहीतरी सांगितलं त्याच्याप्रमाणे आपण करतात. पत्रिका पाहू नका असं बी नाही म्हणायचं मला, पहा, जरूर पहा, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्यावर अवलंबून आहेत, बऱ्याचशा. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं, टायमिंग वगैरे चुकीचा वगैरे असला तर त्या पत्रिका सुद्धा तशाच पद्धतीने निघते. पत्रिकेत त्यात दोष नसतो, पत्रिका ती बरोबरच असते त्या वेळानुसार, पण आपल्याकडून काही गलतीन झालं त्याच्यामुळे पत्रिकेवर जास्त आहे. आता मी ज्यावेळेस माझ्याकडे कुणी आलं तर मी नुसती पत्रिका नाही पाहत, तर मी त्याच्या हस्तरेषा पाहतो, त्याचा चेहरा पाहतो, त्याची सगळी ठेवण पाहतो, हालचाल पाहतो, बोलण्याची ट्युनिंग पाहतो, सर्व गोष्टीमधून सारून सारून चाळणी लावून जे निघतंय ते मी सांगतो. कारण काय होतं, हस्तरेषा पत्रिका ही जर एकच जुळत असेल, बऱ्याचशा गोष्टी एकत्र जास्त प्रमाणात जर जुळत असतील ते खरंय. पत्रिका एक बोलते, ह्याचा चेहरा दुसरा बोलतो, हस्तरेषा तिसरीकडेच जातात, मग कसं सांगायचं भविष्य? तर सर्व गोष्टी एकाच ठिकाणी जर येत असतील, सर्व मत एकच असेल, त्यावेळेस तो निर्णय असतो. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी बऱ्याच वेळेस चुकीच्या उलट्या सुलट्या होत असतात. त्याच्यामुळे जास्त काही डोक्याला टेन्शन द्यायचं नाही आणि जास्त काही पत्रिकेवर कुठल्या कशावर विश्वास ठेवायचा नाही. जास्त म्हणजे ठेवायचं नाही म्हणजे अजिबात ठेवू नकाच नाही, ठेवा ना तुम्ही, श्रद्धा आहे आणि आहे खरं बी, खोटं बी नाही, पण इतकं काही त्याच्यावर अवलंबून नाही की तुम्ही तेच केलं तर असंच होईल म्हणून असं बसू नका. कोणाच्या काय लिहिलं असतं पत्रिकेचा लग्नाचा योगच नाही, मग त्यांना लग्न करू नये का? करता येतंय ना, हा ठीक आहे, करायचं काही होईल, दोघात जमायचं नाही, अमुक नाही, काहीतरी होईल, झालं तर असं बी तू मरायलाच नाही एकटा, कर ना, काय बिघडलं? जसं होईल तसं करत, जे आपल्या मनाला वाटतं ते करायचं, व्यवस्थित जे वाटतं ते करायचं. लोक म्हणतात म्हणून तुम्ही त्यांचं ऐकून काही करू नका. तुम्हाला काय वाटतं, शांत डोक्यानं विचार करावा, शांत बसून विचार करावा. हे असं असं कसं ठीक आहे, अमुक अमुक ही गोष्ट तुम्ही पत्रिकेत नाही, अगर धर्मन असं आहे म्हणून ते करायचं नाही. आपलं बघायचं, आपल्याला वाटतं ना, आपल्या स्वतःवर विश्वास आहे का अगोदर बघा. जर तुमच्या स्वतःवर जर तुमचा विश्वास असेल तर काही गोष्ट करायला भ्यायचं नाही. स्वतःवर विश्वास येणं म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, तुमचं शरीर सगळं साथ देईल तुम्हाला, याचा अर्थ आहे तो. आणि तुम्हाला ती होणार आहे गोष्ट, तुम्हाला प्राप्त होणार आहे. ज्यावेळेस स्वतःचं मन आपल्याला सांगतं ना, ती गोष्ट सक्सेस होत असते. हे पत्रिका अमुक ह्या गोष्टीवर दुर्लक्ष करा, स्वतःच्या मनावर. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्ही राहा, आनंदी राहा. उगं कशाच्या डोक्यात काही मकळ्या घेऊन आपली निराशाला भर देऊ नका. पत्रिका असे म्हणतील, पत्रिका तशी म्हणतील म्हणजे संसार उद्ध्वस्त करा. पत्रिकेत घटस्फोट लिहिलाय, होऊ शकतो म्हणून तसं बसायचं का? अरे लिहिलंय ठीक आहे मान्य, पण घटस्फोट होऊ नये आपला म्हणून काय प्रयत्न करता? काय होतं, दोघांचे भांडणं होते तर एका दिवशी ॲडजस्ट करायचं, आपण कमीपणा घ्यायचा. काय होतंय तुम्हाला कळतंय ना, ते तसंच घ्यायचं, हो हो म्हणायचं, करायचं. ह्याला समजा एखाद्या जोडीदाराला काय जमत नाही, कुठं त्या कोणत्या गोष्टीवर तो चिडतो, अगदी कुठल्या गोष्टीवर तो रागावतो, ते एक गोष्ट करू नका ना. काय होतंय, त्याला ही अमुक अमुक गोष्ट जमत नाही, नाही करायचं. बऱ्याच मंडळी फक्त हातानं संसार वाटोळं करण्यात आजकाल तर लय फॅशन झाली. त्यांना घटस्फोट म्हणजे काही चिल्लरच गोष्ट वाटते, संसार मोडायचं लगेच. आणि स्वच्छंदी झाले, स्वच्छंदी, स्वतंत्र जगण्याचं वाटतं त्यांना, स्वतंत्र, आपल्यावर कुणाचं प्रेशर नसू नये, कुणाचंही नसू नये.
आपण फक्त स्वतः जगलं पाहिजे. असं काही फॅशन निघाले. बऱ्याच वेळेस घटस्फोट घेतात आणि मग कधी मध्ये वाटतं लग्न करावं नाही करावं असं चालतं आणि वय वाढत राहतं. पुन्हा 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 वय वाढल्यानंतर आपल्याला जोडीदाराची गरज आहे, जवळच्या माणसाची गरज अशी वाटते आणि मग ते भेटत बी नाही, कारण मार्केट डाऊन झालेलं असतं तुमचं आणि तुमची जबाबदारी घेण्याची पात्रता नसती राहिलेली. ज्या त्या वयामध्ये निर्णय घ्यायचे पटापट, ज्या त्या वयामध्ये. शक्यतो घटस्फोट वगैरे असल्या भानगडीत पडूच नका. जे आहे सर्व गोष्टी सगळ्याच मिळत नसतात व्यवस्थित, ॲडजस्टमेंट करावी लागते. नवऱ्यानं बी जरा विचार करावा. त्याला वाटतं जरा चांगली हिरोईन पाहिजे, अप्सरा पाहिजे. अरे बाबा, आहे ते समाधान तुझं मन कशाला वळवतो कुंकडबी. हेच आपले अप्सरा आहे, हेच असं म्हणून समजलं ना, कशाला वगैरे नाटकं करतो. त्याच्यामुळं काही नाही, काही असते घरगुती म्हणल्यास त्याला काही अर्थ नसतो. बरेच काही काही कुठं बी कुंकडबी एखादा पॉईंट सापडला त्या भुंगा धरून चालायला काही हेच नाही त्यांना. तर असो, जास्त वेळ व्हायला लागलाय. हे मला थोडक्यातच सांगायचं होतं, पण ते मी बोलत बसलो की ते मला बी ब्रेक लागत नाही. पण लावावं लागतं, नाहीतर जर ब्रेक नाही लागलं गाडी लचक लांब जाते आणि तुम्ही गाडीतून उतरतात, उड्या मारतात पटकीने. कारण मी थोडंसं पाहिलं की सोडून द्यात, काय नाही म्हणते बडबड चालली. तर असो, बडबड बंद करतो आणि आपला निरोप घेतो. उद्या भेटतो, उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.